डॉक्टर बोंडे हो. खरं डॉक्टर बोंडे त्यांच्या संस्कृतीचं दर्शन त्या ठिकाणी करतायत. डॉक्टर बोंडे डॉक्टर आहे, शिकलेले आहेत की अशिक्षित आहेत हेही आपल्याला समजायला काही कारण नाही आहे. आणि ते वादविवाद करून चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता मागच्या वेळेला त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं, आज काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हणतायत. त्यांची संस्कृती काय आहे, त्यांची वागणं काय आहे हे दिसतंय ना. आणि तुम्ही पदोपदी महिलांचा अपमान करतात. मग तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतो आहे का? याचं आश्चर्य आहे बाबांनो. तसंही मागच्या वेळेला आमच्या युवक काँग्रेसनी त्यांची ती मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची नोंद करवली होती. आता ते सिद्ध करतायत की ते खरोखर त्यांचं काहीतरी गडबड झालेली आहे, वर त्यांची डोक्यात फरक पडलेला आहे. भाषणं असे देतात ती ज्याचं काय बघा. एका साध्या शेतकऱ्याच्या पोरानं त्यांना पाडलेलं आहे. त्यांनी तिथं घाण केली म्हणून पाडलं ना. घाण नसती केली तर कशाला पाडलं असतं. आणि आज जी गिफ्ट मिळालं आहे हे कॉन्ट्रोवर्शियल बोलण्यासाठी मिळालं आहे. दंगली करवतात आणि स्वतःसाठी बक्षीस मिळवतात. काय सुरू आहे? गुंडाराज सुरू आहे. तुम्ही काय महाराष्ट्राचा बिहार करायचा दृष्टिकोनातून हे सगळं करताय. एकीकडे तुम्ही मुंबईच्या गोष्टी गुजरातमध्ये नेतायत आणि दुसरीकडे या अशा गोष्टीला तुम्ही वाव देताय. त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होत नाही, त्यांना अरेस्ट पण केलं जात नाही. आणि हे पहिल्याच वेळा नाही घडलेलं आहे. हे याच्या आधी पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत. याच्या आधी पण गोळीबार आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालेलं नाही जे आज झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे. आणि दुःख याचं आहे की यांनी ही जी खिचडी महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे, यांनी या देवेंद्रजी आणि आपले मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी काय अनबन सुरू आहे त्याचं हे कारण आहे. होम मिनिस्टर तसे तर मग लवकर येत असतात कोणतंही रिॲक्शन द्यायला. आणि आज ते दिसत का नाही आहेत? अशा कशा गोष्टी सहन होत आहेत? महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा.